आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय। आमदारकीचं तिकीट मिळावं यासाठी भेटीगाठीला वेग आलाय। पक्षातून तिकीट मिळण्याची शक्यता कमी दिसत असेल किंवा इतर पक्षातून उभं राहिल्यास विजयाची संधी अधिक असेल तर पक्ष प्रवेशासाठी देखील भेटीगाठी होत आहेत। माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेत। गेल्या वर्षी अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केलं आणि बबन शिंदे अजित पवारांसोबत गेले आणि काही दिवसांपूर्वी आमदार बबन शिंदे यांचे धाकटे बंधू रमेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांची दिल्लीत भेट घेतली। त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली, परंतु आता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आमदार बबन शिंदे पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आमदार बबन शिंदे यांना पुन्हा आपल्यासोबत घेणार का? यासह अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक सविस्तराने जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घुसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। राज्यात विधानसभेचं वारं वाहू लागताच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघात देखील काहीशी अशी स्थिती पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वीच आमदार बबन शिंदे यांचे सख्खे लहान बंधू रमेश शिंदे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती आणि आता त्या पाठोपाठ अलीकडेच राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे। आमदार बबन शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय, परंतु लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता राज्यातील काही मतदारसंघात महायुतीसाठी चांगलं वातावरण दिसत नाहीये। यामुळे त्या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निवडून येतील की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाते। महायुतीसाठी बिकट असलेल्या अशा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून तिकीट मिळावं यासाठी अनेकांनी आता फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। त्यासाठी पक्षांतर देखील करायला ते तयार आहेत। काहींनी तर पक्षप्रवेश करायला सुरुवात देखील केली आहे आणि याचंच उदाहरण माढ्यात दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची भेट घेतली होती। बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं बोललं जातंय। बबन शिंदे हे माढा विधानसभा मतदारसंघातून सलग 6 वेळा निवडून आलेत। 1995 ते 2019 असे सलग 6 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेत। त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात त्यांचे राजकीय वर्चस्व अधिक आहे। परंतु 5 वर्षात बदललेले राजकारण बघता तसंच लोकसभेचे निकाल पाहता महायुतीकडून विधानसभा लढवली तर आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागेल। यामुळे त्यांनी आत्तापासूनच सावध खेळी खेळायला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे। बबन शिंदे यांच्या सोबतच पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत। आता या दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशाला सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते विरोध करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सोलापूर जिल्ह्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे नेते संजय कोकाटे यांनी बबन शिंदे आणि अभिजित पाटील यांना पक्षात घेतले तर आम्ही पक्षातून बाहेर पडू असं ठामपणे सांगितलंय। लोकसभेला पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपला पाठिंबा दिला होता, परंतु आता विधानसभेला बबन शिंदे आणि अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। त्यांच्या पक्षप्रवेशाला संजय कोकाटे यांनी देखील विरोध केलाय। आता शरद पवार यासंबंधी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।